पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मम्मा यार झालं का तुमचं? भूक लागली, येणार आहात का? मी हूं पुढे आता। येतील ना ऐक ना ते केस यार येतच नाही येत, जाऊ दे आपण मी पटकन काहीतरी करू का खायला? म्हणजे मी थालीपीठ घालते, नाही तर धिरडं टाकते पटकन। पीठ वगैरे सगळं तयार आहे, असं होईल चटपट। मी धिरड वगैरे काही खाणार नाही प्लीज। राधे हो मॅम, माझी गर्लफ्रेंड इतकी हट्टी आहे ना, एखादी गोष्ट डोक्यात घेतली की सारखी तीच। आता काय इंग्लिश ब्रेकफास्ट झाली, माझी निंदा करून झाली, निघूयात आता प्लीज। बर 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 तुम्हाला दोघांना बाहेर जाऊन ब्रेकफास्ट करायचा आहे तर तुम्ही दोघे बाहेर जा आणि ब्रेकफास्ट करा, कारण मी आणि मिस अनामिका घरी ब्रेकफास्ट करणार आहोत। त्यांना मी हे बनवायला सांगितलंय। ते काय बनवतात तुम्ही? अंड्याचं, अहो नाही का ते अंड फोडता आणि ते असं हे म्हणजे कांदा टोमॅटो काय नाही, नुसतं अंड्याचं काय करतात? ऑमलेट। अहो नाही ऑमलेट नाही, ऑमलेटमध्ये कांदा टोमॅटो मिरची सगळं असतं। हे नुसतं नाही का, नुसतं अंड एका साईड कच्चं ऑमलेट। अरे हा हुकलाय का रे? कच्चं ऑमलेट काय असतं? सनी साइड अप असं म्हणायचंय त्याला। हा सनी साइड अप, बरोबर आहे। आणि त्याच्याबरोबर त्या हे पण करणार आहेत, भरणीचं झाकण। हो भरणीचं झाकण नाही हो, ते नाही का ते करता ना तुम्ही, ते डान्स खायला डान्स आहे आज आमच्याकडे। तू ना ह्याचा नव्याने विचार कर। नो राईट, मी असतो ना या क्षणी सोडला असता याला। ए पट्या, नाही तर काय डान्स खाणार आहोत। एक मिनिट, तुला स्मूदी किंवा मिल्कशेक वगैरे म्हणायचंय? हुशार हुशार मुलगी, त्यांनी बाजारातनं महागातली फळं आणली आहेत, विदेशी ब्लूबेरीज आणली असतील तिने, तिला माहितीये मला आवडतात ते। पण तू तर बाहेर जाणार होतीस ना? तू, आपण बाहेर जाणार आहोत। मला हा घरचाच प्लॅन खूप आवडलाय। ही शपथ, तू ना एक मिनिट तुझी अशी इच्छा आहे का की ह्यानी बाहेर जावं? हो, नो प्रॉब्लेम, हा बाहेर जाईल। नील, इथे जवळ एक जपानी बेकरी सुरू झाली आहे, तिथे जा आणि तिथून हे घेऊन ये। बटाटा पॅटीस ह्याला सोड, या क्षणी ह्याला सोड। नाही नाही सोड, अरे जपानी बेकरीतनं बटाटा पॅटीस आणणार आहेस का तू? कसा मिळेल जपानी बेकरीमध्ये बटाटा पॅटीस? असे खातील का ते बटाटा पॅटीस? एक मिनिट, तुला काय म्हणायचंय? नाही माहिती बघा, पॅटीसच असतं, पण पॅटीस नाही, ते आतमध्ये हे असतं, मोकळं असतं आणि त्याला हे तुला माहितीये? नाही तू सांग, तुला माहितीये? एक मिनिट थांबा, तू सांग। बटर क्रॉसॉन। हा, बटर क्रॉसॉन। ऐका ना, त्याला क्रॉसॉन्ट म्हणतात ना। बटर तेच म्हणायचं त्याला। ते राधाला फार आवडतं, पण हरकत नाही, ती जाईल बाहेर आणि खाऊन येईल। नील, मी पैसे देते, तू घेऊन ये। नाही मी गेलो असतो मॅम, पण काय आलं मगाशी बाईकला किक मारताना पाय जरा मुरगळलाय। चालत नका पाठव। मी गेले असते, पण आता ते सनी साइड अप वगैरे कोण करेल ना सगळं? नाही हे जायला काय मी गेलो असतो, पण आय एम बिझी। फाईन, मीच जाते। पैसे दे मम्मा। अगं नको मला, आमच्या ब्रेकफास्ट पार्टीची कामं तू का करशील? एक मिनिट, तुमची ब्रेकफास्ट पार्टी नाही, आपली ब्रेकफास्ट पार्टी। अगं पण तुला बाहेर जाऊन खायचं होतं ना। करीन मी सॅक्रिफाईस, आता काय? दे ना पैसे। बटर क्रॉसॉन्ट आणायचे। आले, थँक्यू। आनंदी आनंद। अगं बाई चला, शिट्टी झाली का? अरे देवा ईश्वरा, चल ग बाई। आई गो, अरे सच्चू, वल्ली, सच्चू, अरे यार कोणीतरी या इकडे, सच्चू। मावशी काय झालं? कुठं लागलं? अरे बाई देवा, काय झालं?
अगं अशी कशी पडलीस तू? तू गॅस बंद कर ग बाई. उठ 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 आधी उठ. अगं आधी हिला धर ना वरती. अरे नको उठ उठ मावशी वरती बस आधी. माझा पाय नाही उचलला तर अगं त्याच्यावर जोर दे. धर ना, जोर लाव ना जरा. बस 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 बस. आई ग आई ग अरे अरे देवा पाय. अरे अगं ह्या पायाला लागलंय. अरे बाबा हा पाय दुखतोय माझा. बरं, बरं. आई आई हळू हात लावू नको रे बाबा. थांब 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 जरा बघू माई मला. म्हणजे कशाला उठला तू तुम्ही अगं, मला बोलायचं थांब, मी आता केली तिच्यावर असती सगळी कुठे कामं. ओरडतेस? थांब आणि जरा. उगाच पाय मुरगळला ना त्यांचा. आई ग ठीक आहे थांब थांब. काय काय बघतोस? ऐक ऐक तेल लाव तिला पटकन थोडस तेल गरम करू. ते बघ तिकडे आहे तेल तिकडे आहे तेल ते घे. थोडंसं ए, गरम करून घे ठेव वाटीत. तिकडे आता ओट्यावर ठेव तिकडे. अगं थांब मावशी जरा तुझी शांत मजा तर हो. बघूया ना शांत नंतर. हो थांब. डॉक्टर कडे जायचंय का? मागे सरका फ्रॅक्चर वगैरे असेल का? नाही ग उगाच घाबरू नकोस तू. मागे सरका थांब जरा. आई, आई. तेल घेऊन येते ते तिकडे आहे का असं तेल कर. जा घेऊन आणते ये. आणते आई, अरे हलवू नको हलवू नको. अगं हलवावं लागेल ना पाय सूज येईल नाही तर थांब जरा. आता या वयात पाय घसरणं बरं नाही. हा हो विनोद करू नका. मावशीबाई अहो असे चिडू नका हो. हसण्यानं दुःख विसरलं जातं असं म्हणतात म्हणून मी आपला प्रयत्न करून बघितला. काय मावशीबाई या वयात आपल्या दुखण्यापेक्षाही जास्त भीती ही आपलेच हातपाय आपल्या गळ्यात येतील, आपण परावलंबी होऊ, आपल्याच घरचे आपल्याला कंटाळतील याची असते. काय बोलताय आप्पा तुम्ही? आणि तू पण गए मावशी अजिबात असला काही विचार करू नका तुम्ही दोघा. तुमचा काही त्रास नाही आम्हाला. तुमची काळजी घेणं काही जड जात नाही. मी माझ्या आयुर्वेदात यावर काही उपाय आहे का ते बघतो. काळजी करू नका मी आहे. जाऊ दे आपण डॉक्टर कडे जाऊया. हा? हो हो मला पण असं वाटतंय डॉक्टरांकडे जाऊच आपण. ऐक सावकाश. हो हो नाही पण मी थोडस तेल लावते. हो हळू हळू हळू. हळू हळू हळू. काय आता एकदा दवाखान्यात गेलं की काय ते ते सांगतील ते करावं लागतं ना. काय एक्सरे काढा मग काय काही टेस्ट करा. पैसे लागतात खूप आणि त्या सगळ्यांच्या फियाबाबत तर काय बोलायलाच नको. वल्ली यांचं काय ते मी बघून घेईन. इथे हा विषय काढायची गरज नाही. अहो हो पण मी खरं तेच बोलते ना. अगं काय खरं बोललीस? ही वेळ काय सगळं बोलायची वल्ली आता. अहो अरे अरे पण बरोबर बोलते ती. महिन्याचं सगळं तिलाच भागवायचं असतं ना. जाऊ द्या ना माई मावशी. यांना ना काही समजतच नाही. नुसतं फक्त धाफरता येतं माझ्यावर. आता महिन्याचं गणित मी कसं फसवतोय ना ते माझं मला माहितीये. नाही म्हणजे तरी बरं आहे की सचिनवर सगळी जबाबदारी पडत नाहीये. भाऊजी पण तसा हातभार लावतात आणि तसं भाऊजी खूप प्रेमाने करतात हा सगळं. म्हणजे अजिबात कुठल्याही गोष्टीची कमी पडू देत नाहीत. आता हे तुमचं पाय मुरगळलाय वगैरे त्यांना माहिती नाहीये पण जर त्यांना सांगितलं ना तर ते येतील गाडी घेऊन. अहो ती त्यांची फटफटी नाही हो. 4 चाकी गाडी आणतील आणि तुम्हाला दवाखान्यात घेऊन जातील. आपल्याला काही खर्चच करायला लागणार नाही. वल्ली आत्ता दादाला यातलं काहीही सांगायची गरज नाहीये. आपण आहोत ना इथे. आपली काही जबाबदारी नाहीये का? अहो पण तुम्हाला ऑफिसला जायचंय ना. उशीर होईल तुम्हाला म्हणून मी म्हटलं की भाऊजींना आपण. ऑफिसचं बघू नंतर. अहो बघू काय बघू. तुला दिसतंय ना तिला किती त्रास होतोय. अशा परिस्थितीत जाऊ मी ऑफिसला? आज जाणार नाही मी. अहो अहो असं नका ना करू. मला असं वाटतं तुम्ही आज ऑफिसला जा. मी आहे ना इकडे. का? तुला हवं तेव्हा सुट्टी घ्यायला लावलीस ना मला. आज मला नाही जायचंय. काय प्रॉब्लेम आहे? अरे असं काय करतोय हा. प्रियापासून लांब राहावं म्हणून मी त्याला सुट्टी घ्यायला सांगत होते. बद्दल घडवायची होती तिला पण आता ती आली आहे ना लाईनीवर. पैसे सुद्धा दिलेत तिने मला सचिन ऑफिस मध्ये यावा म्हणून. आज सचिन गेला नाही तर वाट लागेल. मला असं वाटतंय की तुम्ही जा ना ऑफिसला. आज पुन्हा तुम्ही सुट्टी घेतली तर पगार कापतील ना त्या. आणि मग ते माझं मी बघून घेईन. मी कळवतो ऑफिसमध्ये मी येत नाही ते. अहो ऐका माझं ऑफिसला. अहो
तेल लावू अजून? हो जरा आहे सावकाश राय इथे लाव. नाही मावशी. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग. हॅलो. हां हॅलो रिया मॅडम, मला सुट्टी हवी आज. परत काय चाललंय सचिन? तू ऑफिसला येणार आहेस की नाही? मॅडम मला कळतंय की माझ्या खूप सुट्ट्या होत आहेत, पण माझा नाईलाज आहे. हो का? बायको सोबत फिरायला जाणं हे तुझं नाईलाज आहे? हे मला अजिबात पटत नाही हा सचिन. जस्ट बिकॉज मी तुझ्यासोबत फ्रेंडली वागते म्हणून तू माझा गैरफायदा घेतोय. जेव्हा हवं तेव्हा ऑफिसला यायचं, नाही तर सुट्टी घ्यायचं. काय चाललंय हे? नाही मॅडम, मला बायकोला फिरायला नाही घेऊन जायचंय, मावशीला घेऊन जायचं दवाखान्यात, म्हणून हवी सुट्टी. हॅलो हॅलो. हा पण वल्लीचाच कारनामा असणार आहे. वल्ली ही मुद्दामून करते का? बाकी काय सर? वर्गमित्र आहे मी तुझा. हा टाइमपास चाललाय. मला कळत नाही तुझं कौतुक करायचं का काय करायचं. तू हे जे बाकी वगैरे सारखी मस्करी करू नको, कळलं ना? ते राधा बरोबर पण तू सारखी थट्टा मस्करी करतोस, तिला चिडवतोस. मला कळत नाही तुझं कौतुक करायचं का. ती चिडली की जाम मजा येते मला. अरे ए मस्करी मस्करी म्हणून ठीक आहे, एखाद्या दिवशी खरोखरची चिडली ना तर मला बघायला जाम मजा येईल. आणि हेच करतोस का काही सिरियसली प्रेम बिम करतोस? म्हणजे हे बघ, प्रेमात असं फक्त मस्करी चालत नाही. हां प्रेमात असं रोमॅन्टिक गप्पा मारायच्या असतात, लॉंग ड्राईव्हला न्यायचं असतं, प्रॉमिसेस घ्यायची असतात. असं सगळं तू काही करतोस का नाही? अनुभवाचे बोल सांगताय की काय? तुम्ही करताय हे सगळं मॅम बरोबर? अहो सर काय भारी लाजता तुम्ही. आयला मला जाम मजा येईल तुम्हाला लाजताना बघायला. मी काय नवरी आहे? हां नवीन नवरी आहे मी. लाजताना बघायला काय मजा येईल? अरे ए त्या मॅडम आहेत तसा मी सर आहे तुझा. सर म्हणतोस आणि माझी थट्टा करतोस. ते आहे माझ्या लक्षात, पण जसे तुम्ही माझे सर आहात तसे लव गुरु पण आहात ना. हा आहे ना मी तुझा लव गुरु. हां मग आता माझा शिष्य म्हणून माझ्या काही प्रश्नांची उत्तर दे. मला सांग, राधाला खुश करण्यासाठी, तुमचं जे प्रेम प्रकरण आहे ते फुलवण्यासाठी तू काय करतोस? खरं सांगू का सर, मी काही करत नाही. म्हणजे राधा इतकी डॉमिनेटिंग मुलगी आहे ना की आपण काहीतरी करून तिला आवडण्यापेक्षा आपण काही न करता ती म्हणेल त्याला हो हो करत राहण्यात तिला जो आनंद मिळतो ना, काय सांगू. काय बोलतोय? म्हणजे हे बघा, मी तिला काय सांगतो की आपण उद्या जेवायला जायचंय आणि आपण कुठे जाणार आहोत हे सरप्राईज. मग बोलता बोलता तीच म्हणते आज आपण भेळ नको, पिझ्झा खाऊया, किंवा पास्ता नको, वडापाव खाऊया. मग हळूहळू मला तीच म्हणते की आज ना तू मला सरप्राईज म्हणून शॉपिंगला घेऊन जा, किंवा आपण आज FC रोडला नको, कॅम्पला जाऊया. आपण फक्त गाडी काढायची आणि अंदाज घेत चालत राहायचं. दिवसाच्या शेवटी तिला वाटतं की मी तिच्यासाठी काहीतरी केलंय, किंवा मी हे सगळं प्लॅनिंग करून तिला खुश केलंय. मग ती भयंकर खुश. असं वागते राधा? म्हणजे काय, अशी अरेरावी करणारी, दादागिरी करणारी गर्लफ्रेंड असल्याचे हे फायदे आहेत. असं आहे सर आमचं रिलेशनशिप. कधी तिने माझं ऐकायचं, कधी मी तिचं ऐकायचं. कधी मी तिच्या मनासारखं वागायचं, कधी तिने माझ्या मनासारखं वागायचं. अशी समजूतदार, प्रेमळ, काळजी करणारी, परफेक्ट आयडियल मुलगी असते ना, अशी आहे माझी गर्लफ्रेंड राधा. अरे राधा, तू आलीस? आमचं बोलणं ऐकलंस नाही ना? हा तुम्ही वेडे आहात का? या ब्रेकफास्ट आणलाय. तुला कसं कळलं किती आली न बघता? भावा 100 पैकी 100 मार्क आहे तुला. काय प्रसंग होता म्हणजे वळला पण कमाल कमाल. ये बात आहे सर. जिगर का दर्द. ऐक ना, हे जात नाही तिकडे. आत्ता कौतुक केलं ना, माती खाऊन जात नाही. हॅलो, हे जमलं पाहिजे. पट्या
सचिन आता फोनवर काय घोळ घालतोय देव जाणे. नाही मावशी थोडं दुखेल. आई आई नको नको अगं, हात सुद्धा नको लावू अगं, किती दुखते ग आई. काय केलं तो? कशा पडलात तुम्ही अशा? काय बाई मलाच कळलं नाही ग, कसा माझा पाय अडकला आणि पडले मी. आई आई ग, सू झाले का ग जरा? नाही सूज दिसत तरी नाहीये पण माई मावशी मी 1 मिनिटात येऊ का? हा तुम्ही तोपर्यंत तुम्हीच तेल लावा. मी आले. या का फोन करताय? हा बोला मॅडम, आज कशी आठवण काढलीत तुम्ही? व्हॉट्स रॉंग विथ यू ओली? एकतर माझ्या मागे लागून पैसे घेतलास आणि त्यावर तू आता सचिनला ऑफिसला पण पाठवत नाहीये. नाही तसं काही नाहीये. मग कसं आहे? सचिन का नाही आला आज ऑफिसला? अहो रिया मॅडम तुम्हाला वाटते तसं. वल्ली मस्का मारणं बंद कर. अहो आणि एक लक्षात ठेव, आज जर सचिन ऑफिसला नाही आला, कालचेच काय आजपर्यंत दिलेले सगळे पैसे मी परत घेणार आहे. आणि ते कसं वसूल करायचं ना हे मला चांगल्यापणे माहिती आहे. समजलं? नाही ऐका तुमचं. हॅलो झालं कल्याण. तर सचिन जर ऑफिसला गेला नाही तर पैसे जातील ना. नाही असं नाही चालणार. प्रत्येक वेळेला माझ्या फायद्याची गोष्ट मी पणाला नाही लावू शकत. काय करू? हा भाऊजी, सौरभ भाऊजी, आता मजा मारणं पुरे झालं. हा सगळ्यातून अंक काढून घेतलाय, जाऊन बसलात स्वतःच्या घरी. आता असं नाही चालणार, तुम्हाला इकडे यावंच लागेल. ते डिसूजा आंटींच्या बंगलोचं काम पूर्ण झालं ना? हो ऑफकोर्स झालं. फक्त छोट्या छोट्या गोष्टी. त्यांचाच कॉल. हॅलो गुड मॉर्निंग. नाही बोला ना. हां हो हाच आहे. हो चालेल, याच नंबरवर पाठवा. थँक्यू. नक्की बाय. त्यांचाच कॉल होता. त्यांनी बोलवलं जरा. म्हणाले मीटिंग्स लाईन अप आजच्या. किती काम करता तुम्ही मिस अनामिका? नाही कामाचाच कॉल होता, पण कामासाठी नव्हता, मज्जा करायला होता. म्हणजे? अरे डिसूजा नावाचा एक कपल आहे, त्यांचा बंगला मी रेनोव्हेट केलाय आणि त्यांना बंगला क्रिसमसच्या आधी रेडी करून हवा होता. तो झालाय आणि छान झालाय. मस्त मोठा बंगला आहे. बिग शॉट दिसतायत. हो आहेत ना, पण मनानं फार साधी माणसं आहेत ती. त्यांनी हाऊस वॉर्मिंग पार्टी ठेवली आहे, त्याचं इन्व्हिटेशन द्यायला फोन केला होता. नाईस. अरे कसलं वारे. तुम्ही जायला पाहिजे मिस अनामिका. कारण काय, हाऊस वॉर्मिंग पार्टी म्हणजे खूप लोक येणार, खूप गेस्ट असणार आणि तुमच्या कामाची चर्चा नक्की होणार. त्यामुळे तुम्ही समोर असलात तर काय, कॉन्टॅक्ट वाढतात, नेटवर्किंग होतं, कामातनं काम वाढतं. हो खरंय, अशा ठिकाणी कॉन्टॅक्ट वाढतात हे मात्र नक्की. पण तयार होऊन जा, नाही जाऊया. तुला सुद्धा इन्व्हिटेशन आहे. आपण नाही तुमच्या कामाच्या जागी मी येऊन काय करणार? अरे आता ते कामाचं ठिकाण नाहीये, काम पूर्ण झालंय. हो पण तरी अशा पार्टीज मध्ये ना मला खूप अवघडल्यासारखं होतं. अशा म्हणजे कशा? तू जरा थांब. नाही 1 मिनिट. एवढा कशाला भाव खातोयस? आता ती म्हणते एवढी तर जा ना. तसंही मला विचारलं असतं तर एकदम नाचत गेले असते मी. आणि तसंही खरं तर मम्मानी मला बोलवलं पाहिजे, शेवटी इंटर्न मीच आहे ना. ओ हॅलो मॅडम, या प्रोजेक्टला तुमचं काहीही कॉन्ट्रीब्युशन नव्हतं. हा नीलने नक्कीच मदत केली होती, पण इन्व्हिटेशन मला आणि माझ्या पार्टनरला आहे. त्यामुळे तुम्ही पुन्हा कधीतरी जा. इनफॅक्ट तुम्ही सुद्धा इतकं छान काम करा की पुढच्या वेळी डायरेक्टली तुम्हाला इन्व्हिटेशन येईल ना. वा. ऐका ना, खरंच तुम्ही जाऊन या. अहो मी तिकडे काय करू? पण ऐक ना, याआधी अनेकांनी मला विथ फॅमिली विथ पार्टनर अशी इन्व्हिटेशन्स दिली आहेत आणि मी कधीच जाऊ शकले नाही. आज मात्र पहिल्यांदा मला हे करता येणार आहे, कारण माझ्याकडे पार्टनर आहे. आणि ही भावना काय असते हे मी तुला शब्दात नाही सांगू शकत. प्लीज येशील? ये ना.
ठीक आहे, नक्की येईन. हे बरं आहे, मी जा म्हटले तेव्हा नाही म्हटलास ते. अगं तू थांब, तुझी मी संध्याकाळी वेगळं बोलीन या विषयावर. आता निघतो, मला ऑफिसला जायला उशीर होतोय. ओके. मी निघू, मला खरंच उशीर होतोय. अरे भाऊजी फोन का नाही उचलत आहेत? काय झालं असेल?